नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत. आज आपण 12 फेब्रुवारी 2026च्या इकॉनॉमिक टाइम्समधल्या बातम्यांचा एक जरा वेगळा आढावा घेणार आहोत. म्हणजे बघा, एका बाजूला जगात सत्तेची समीकरणं इतक्या वेगाने बदलत आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपल्या देशाची अर्थव्यवस्था काहीतरी वेगळाच सांगते. या दोन गोष्टींचा एकमेकांशी काय संबंध आहे? आणि हो, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी म्हणजे UPSC आणि MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी यातले महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत हे पण आपण बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आंतरराष्ट्रीय घडामोडींनी. भारतासाठी एक जुनीच दुखेदुखी पुन्हा एकदा समोर आली आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत म्हणजे UNSC मध्ये मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावाला चीनने पुन्हा एकदा अडवलंय. हो, ही आता एक ठरलेली गोष्ट झाली आहे. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स हे देश प्रस्ताव आणतात. अगदी यामागे त्यांचं पाकिस्तानसोबतचं नातं आणि भारताला भूराजकीय पातळीवर रोखून धरण्याची एक रणनीती आहे हे अगदी उघड आहे. पण इथे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मुद्दा आहे UNSCची 1267 अल कायदा सँक्शन्स कमिटी. ती कशी काम करते हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. तिथे निर्णय सर्वांच्या सममतीने होतो आणि चीन इथे आपल्या व्हीटो पॉवरचा वापर करून हा निर्णयच होऊ देत नाही. पण मला इथे एक प्रश्न पडतो. म्हणजे चीनला एका बाजूला स्वतःला एक जबाबदार जागतिक महासत्ता म्हणून दाखवायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला ते इतक्या उघडपणे दहशतवाद्यांना पाठीशी घालतात. हे कसं? म्हणजे या दुटप्पीपणामुळे त्यांच्या प्रतिमेवर काहीच परिणाम होत नाही का? खूपच चांगला मुद्दा आहे हा. हाच तर त्यांच्या परराष्ट्र धोरणातला सगळ्यात मोठा विरोधाभास आहे. सध्या तरी ते त्यांच्या तात्पुरत्या फायद्याला जास्त महत्त्व देत आहेत. म्हणजे पाकिस्तानला सोबत ठेवणं आणि भारतावर दबाव टाकणं. बरोबर. पण जशी त्यांची जागतिक गुंतवणूक वाढेल, जसे त्यांचे बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह सारखे प्रकल्प अशा अस्थिर भागातून जातील, तेव्हा दहशतवादाचा मुद्दा त्यांनाही भेडसावणार आहे. त्यांना या भूमिकेवर पुनर्विचार करावाच लागेल. पण सध्या तरी ते वेट अँड वॉच मोडमध्ये आहेत. म्हणजे सत्तेच्या या खेळात तत्वांना सध्या तरी दुय्यम स्थान आहे. अच्छा, याच जागतिक पटावर रशिया आणि अमेरिकेबद्दलही एक बातमी आहे. रशियाने न्यू स्टार्ट अणुकराराच्या मर्यादेचं पालन करण्याची तयारी दाखवली आहे. ही एक सकारात्मक गोष्ट म्हणायची का? वरकरणी पाहिलं तर हो. न्यू स्टार्ट हा अमेरिका आणि रशियामधला अण्वस्त्रांची संख्या मर्यादित ठेवणारा शेवटचा मोठा करार आहे. त्यामुळे रशियाने चर्चेची तयारी दाखवणं हे महत्त्वाचं आहे. पण याला एक दुसरी बाजूही आहे. युक्रेन युद्धानंतर रशियावर खूप दबाव आहे. त्यामुळे आम्ही चर्चेला तयार आहोत असं दाखवून ते स्वतःला एक जबाबदार देश म्हणून सादर करत आहेत. आणि त्याचवेळी अमेरिकेवर तुम्ही मर्यादा ओलांडू नका अशी अट घालून दबावही टाकत आहेत. ही एक राजनैतिक खेळी जास्त आहे. आणि रशियाची अजून एक खेळी आहे जी जागतिक अर्थकारणाला हलवू शकते. त्यांनी ब्रिक्स देशांसोबतच्या व्यापारात डॉलरऐवजी राष्ट्रीय चलनांचा वापरचा आग्रह धरला आहे. यालाच डी-डॉलरायझेशन म्हणतात, नाही का? अगदी बरोबर. डी-डॉलरायझेशन म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारात अमेरिकन डॉलरवरचं अवलंबित्व कमी करणं. रशियावर आर्थिक निर्बंध टाकल्यामुळे त्यांना डॉलरला पर्याय शोधणं भाग पडले. पण आता ही फक्त रशियाची गरज राहिलेली नाही. अच्छा. हो. चीन, भारत, ब्राझील यांसारख्या देशांनाही आता वाटतंय की जगाचा सगळा आर्थिक व्यवहार एकाच देशाच्या चलनावर का अवलंबून असावा. हे ऐकायला तर खूपच आकर्षक वाटतंय. पण हे खरंच शक्य आहे का? म्हणजे डॉलरची जागा घेईल अशी एखादी पर्यायी व्यवस्था उभी करणं इतकं सोपं आहे? मला इथे आपल्या UPIची आठवण होतीये. ज्या प्रकारे आपण देशांतर्गत पेमेंट सिस्टममध्ये क्रांतीच केली, तसं काहीतरी आपण ब्रिक्स देशांसमोर ठेवू शकतो का? तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे. हीच तर खरी संधी आहे. डॉलरच्या वर्चस्वाचं एक मोठं कारण आहे स्विफ्ट नावाची मेसेजिंग सिस्टम. आता भारत आपल्या इंडिया स्टॅकच्या अनुभवावर, ज्यात UPI, आधार सगळं येतं, त्याच्या आधारावर ब्रिक्स देशांसाठी एक पर्यायी पेमेंट सिस्टम उभी करण्यासाठी पुढाकार घेऊ शकतो. हे खूप मोठं आणि आव्हानात्मक काम आहे. पण जर ते यशस्वी झालं तर जागतिक आर्थिक सत्तेचं केंद्रच बदलू शकतं. अगदी. पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकण्यास मोठी मदत होईल. हा मुख्य परीक्षेसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि संभाव्य प्रश्न ठरू शकतो. खरंच, या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट संबंध आपल्या देशाच्या संधींशी आहे. पण याचा आपल्या प्रत्यक्ष अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतोय? बघूया तिसऱ्या तिमाहीचे आकडे काय सांगतायत. आजच्या वर्तमानपत्रातले आकडे थोडेसे गोंधळात टाकणारे आहेत. एका बाजूला महिंद्रा अँड महिंद्राच्या नफ्यात तब्बल 47% वाढ झालीय.
कारण ट्रॅक्टर आणि SUVची प्रचंड विक्री झाली. आणि त्याच वेळी दुसऱ्या बातमीनुसार मायक्रो फायनान्स क्षेत्र मात्र मंदीचा सामना करतंय. हे कसं समजून घ्यायचं? म्हणजे शहरात पैसा आहे पण गावात नाही, असा सरळ अर्थ काढायचा का याचा? नाही, इतकं सरळ नाहीये ते. पण यातून अर्थव्यवस्थेतील के-शेप रिकव्हरीचं चित्र नक्कीच दिसतंय. म्हणजे अर्थव्यवस्थेचा एक भाग, समजा शहरी, संघटित, उच्च उत्पन्न गट, तो वेगाने वर जातोय. आणि दुसरा खाली. हो, तर दुसरा भाग म्हणजे ग्रामीण, असंघटित, कमी उत्पन्न गट, तो एक तर खाली जातोय किंवा स्थिर आहे. SUVची वाढती मागणी शहरी भागातील लोकांची खर्च करण्याची क्षमता दाखवते. ट्रॅक्टरची विक्री चांगली आहे, पण ती कदाचित चांगल्या मान्सूनमुळे किंवा सरकारी योजनांमुळे असेल. पण मायक्रो फायनान्स क्षेत्रातील मंदी ही जास्त चिंतेची बाब आहे. ती का? कारण मायक्रो फायनान्स थेट गावातल्या छोट्या उद्योजकांना, कारागिरांना कर्ज पुरवतं. विचार करा, गावातल्या एखाद्या छोट्या कुंभाराला माल बनवायला भांडवल हवं असेल, तर तो मायक्रो फायनान्स कंपनीकडे जातो. जर या कंपन्यांनाच फटका बसत असेल, तर याचा अर्थ ग्रामीण भागातील आर्थिक चक्र कुठेतरी मंदावलं आहे. अच्छा. म्हणजे विकासाचा वेग सगळीकडे सारखा नाही, पण याचबरोबर एक चांगली बातमी मेक इन इंडियाबद्दल आहे. LG आता भारतातून प्रीमियम होम अप्लायन्सेसची निर्यात करणार आहे. हो, ही खूप सकारात्मक घडामोड आहे. याकडे फक्त मेक इन इंडियाचं यश म्हणून पाहू नका. यामागे एक मोठा जागतिक ट्रेंड आहे. त्याला म्हणतात चायना+1 स्ट्रॅटेजी. China+1. हो, अनेक मोठ्या कंपन्यांना आता जाणवलं आहे की फक्त चीनवर अवलंबून राहणं धोकादायक आहे. त्यामुळे त्या चीनसोबतच आणखी एका देशात आपलं उत्पादन केंद्र उभारू पाहत आहेत. आणि भारत त्यांच्यासाठी एक चांगला पर्याय ठरतोय. पण मला सांगा, व्हिएतनाम किंवा मेक्सिकोसारख्या देशांपेक्षा भारताकडे असं काय वेगळं आहे, ज्यामुळे LG सारखी कंपनी इथे येते? इथे अनेक गोष्टी एकत्र आल्या आहेत. एक तर भारताची प्रचंड मोठी देशांतर्गत बाजारपेठ, सरकारची PLI सारखी धोरणं आणि हळूहळू सुधारणाऱ्या पायाभूत सुविधा. LG सारखी कंपनी जेव्हा भारतातून निर्यात करण्याचा निर्णय घेते, तेव्हा ती फक्त स्वस्त मजूर नाही बघत, तर इथली उत्पादन गुणवत्ता, सप्लाय चेन आणि एकूण व्यावसायिक वातावरण या सगळ्याचा विचार करते. म्हणजे भारताला जागतिक पुरवठा साखळीचा एक महत्वाचा भाग बनण्याची मोठी संधी आहे. अगदी. आणि ऊर्जा क्षेत्रातही असाच एक मोठा बदल दिसतोय. NTPC बद्दलची बातमी मला खूपच इंटरेस्टिंग वाटली. आपण NTPCला एक कोळशावर चालणारी सरकारी कंपनी म्हणूनच ओळखतो. मग हा ग्रीन शिफ्ट म्हणजे नेमकं काय आणि त्यांच्यासाठी हे किती मोठं आव्हान असेल? हे फक्त आव्हान नाहीये, हा त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. भारताने 2070 पर्यंत नेट झिरो उत्सर्जनाचं उद्दिष्ट ठेवलं आहे. याचा अर्थ आपल्याला हळूहळू कोळशावरचं अवलंबित्व कमी करावंच लागेल. बरोबर. NTPC सारख्या कंपनीसाठी, जिचा सगळा व्यवसायच कोळशावर आहे, हा खूप मोठा बदल आहे. त्यामुळे ते आता सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यांसारख्या अपारंपरिक ऊर्जा स्रोतांमध्ये मोठी गुंतवणूक करत आहेत. यालाच एनर्जी ट्रान्झिशन म्हणतात. आणि एका सरकारी कंपनीने एवढ्या मोठ्या प्रमाणात हा बदल स्वीकारणं, हे भारताच्या हवामान बदलाविषयीचं कटिबद्धतेचं प्रतीक आहे. म्हणजे एकीकडे उत्पादन क्षेत्रात संधी आहेत, तर दुसरीकडे ऊर्जा क्षेत्रात स्थित्यंतर होत आहेत. पण ह्या सगळ्यासाठी पैसा लागतो आणि तो येतो भांडवली बाजारातून. तिथे मात्र काहीतरी गडबड दिसतीये. हो, आणि ही खूपच गंभीर गोष्ट आहे. सेबीने असं समोर आणलं आहे की SME प्लॅटफॉर्मचा गैरवापर होतोय. म्हणजे लहान कंपन्यांना भांडवल उभं करण्यासाठी मदत करणारा हा प्लॅटफॉर्म. पण काही लोक त्याचा उपयोग निधी वळवण्यासाठी आणि शेअरच्या किमतीत फेरफार करण्यासाठी करत आहेत. हे तर खूपच धक्कादायक आहे. नक्कीच, कारण SME प्लॅटफॉर्मवर सामान्य लहान गुंतवणूकदार जास्त विश्वास ठेवतात. त्यांना वाटतं की इथे चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी आहे. पण जर प्रवर्तकच IPOमधून मिळालेला पैसा स्वतःच्या फायद्यासाठी वापरत असतील, तर हा थेट विश्वासघात आहे. इथे सेबीची भूमिका खूप महत्वाची ठरते मग. हो, सेबी ही बाजाराची नियामक संस्था आहे आणि तिचं मुख्य काम गुंतवणूकदारांचं हित जपणं आहे. त्यांनी आता यावर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत, जे आवश्यकच आहे. यातून कॉर्पोरेट गव्हर्नन्सचं महत्त्व पुन्हा एकदा समोर येतं. आणि बँकिंग क्षेत्रातही काहीतरी हालचाल आहे. कॅनरा बँकेने सुप्रीम हाऊसिंग लोन्समधली आपली हिस्सेदारी विकायला काढली आहे. ही फक्त एक सुटी बातमी आहे की यामागे काहीतरी मोठा बदल होतोय? नाही, ही एक सुटी बातमी नाहीये. हा एका मोठ्या प्रक्रियेचा भाग आहे. अनेक वर्षांपासून सरकारी बँका नॉन कोर मालमत्तांच्या ओझ्याखाली होत्या. म्हणजे अशा मालमत्ता ज्या त्यांच्या मुख्य बँकिंग व्यवसायाशी संबंधित नाहीत. अच्छा. आता सरकार आणि RBIच्या दबावामुळे बँका अशा मालमत्ता विकून आपला ताळेबंद म्हणजे बॅलन्स शीट स्वच्छ करत आहेत.
यातून मिळालेला पैसा त्यांना कर्ज वाटप वाढवायला मदत करतो. थोडक्यात बँकिंग सुधारणा जमिनीवर उतरत असल्याचं हे एक लक्षण आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात काहीतरी महत्वाचं घडतंय. पण हे सगळं कायद्याच्या चौकटीतच व्हायला हवं. आणि इथे आपल्या न्यायव्यवस्थेची भूमिका सुरू होते. आजच्या वर्तमानपत्रात 2 न्यायालयीन प्रकरणं आहेत जी थेट शासन आणि नागरिकांच्या हक्कांशी संबंधित आहेत. पहिलं म्हणजे बेलडंगा हिंसाचार प्रकरण, ज्यात सुप्रीम कोर्टाने NIAला विचारलं आहे की तुम्ही UAPA कायदा कोणत्या आधारावर लावला. हो, हा UAPA कायदा नेहमी चर्चेत असतो. अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट. हा एक खूप कठोर दहशतवादी विरोधी कायदा आहे. आणि जामीन मिळणं खूप कठीण असतं, नाही का? अगदी. सुप्रीम कोर्टाचा मूळ प्रश्न हा आहे की दगडफेक किंवा जाळपोळ यांसारख्या सामान्य गुन्ह्यांना दहशतवादी कृत्य मानून इतका कठोर कायदा लावणं योग्य आहे का? इथे कायद्याचा गैरवापर आणि नागरिकांचे मूलभूत हक्क यांच्यातला संघर्ष दिसतोय. बरोबर. कोर्टाला हे सुनिश्चित करायचं आहे की राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली कायद्याचा वापर प्रमाणाबाहेर होता कामा नये. राज्यव्यवस्था म्हणजेच पॉलिटी या विषयासाठी हा एक उत्तम केस स्टडी आहे. आणि दुसरं प्रकरण सोनम वांगचुक यांच्या नजरकैदेचं आहे. एका बाजूला राष्ट्रीय सुरक्षा आणि दुसरीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य. हा वाद तर नेहमीच आहे. हो, आणि लडाखसारख्या संवेदनशील भागात याचं महत्त्व अजूनच वाढतं. सरकारचं म्हणणं आहे की लडाख हा चीन आणि पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेला संवेदनशील भाग आहे आणि तिथे अशांतता पसरू शकते. तर वांगचुक यांच्या बाजूने युक्तिवाद असा आहे की ते लडाखच्या पर्यावरणाबद्दल आणि तिथल्या लोकांच्या हक्कांसाठी लोकशाही मार्गाने आवाज उठवत आहेत. बरोबर. हे प्रकरण म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा आणि नागरिकांचे मूलभूत हक्क यांच्यात संतुलन कसं साधायचं याचं एक ज्वलंत उदाहरण आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय यावर अधिक प्रकाश टाकेल. केवळ रशियाचा डी-डॉलरायझेशनचा प्रयत्न, या जागतिक घडामोडींचा थेट परिणाम भारताच्या परराष्ट्र धोरणावर आणि आर्थिक संधींवर होतो. अगदी. आणि त्याचवेळी देशात SUVची वाढती विक्री आणि मायक्रो फायनान्सची मंदी हे दाखवते की विकास सर्वांपर्यंत समान पोहोचत नाहीये. आपल्याला आकड्यांच्या पलीकडे जाऊन त्यामागची सामाजिक आर्थिक कारणं समजून घ्यावी लागतील. आणि या सगळ्यात कायद्याचे राज्य टिकवण्यासाठी सेबी आणि सुप्रीम कोर्टासारख्या संस्था किती महत्त्वाच्या आहेत हे आजच्या बातम्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलंय. या सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत आणि परीक्षेची तयारी करताना हाच दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे. आजच्या चर्चेचा शेवट एका भविष्याकडे पाहणाऱ्या बातमीने करूया. वर्तमानपत्रात एक लहानशी पण महत्त्वाची बातमी आहे, व्हॉइस लेड AI, म्हणजेच आवाजाने संवाद साधणारं तंत्रज्ञान. हे आता व्यवसायांसाठी फक्त एक सोय न राहता त्यांच्या कामकाजाचा गाभा बनत आहे. यावर थोडा विचार करूया. या तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे भविष्यात प्रशासकीय सेवांमध्ये, सरकारी कामकाजात आणि निर्णय प्रक्रियेत काय बदल होऊ शकतील, आणि या बदलांना सामोरं जाण्यासाठी भविष्यातील अधिकाऱ्यांनी म्हणजेच आजच्या उमेदवारांनी कोणती नवीन कौशल्य आत्मसात करणं आवश्यक असेल, यावर नक्की विचार करा. भेटूया पुढच्या भागात.